Hello dear students, in the last lecture we have seen basic concepts related to heredity, in which we have seen genes, we have seen nucleosome, we have seen nucleotides है ना. आणि मग हेरिडिटी ही कन्सेप्ट थोडीशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली होती. आज आपण ही कन्सेप्ट आणि त्याचे यूजेस, वाय टू स्टडी हेरिडिटी, हे सगळे पार्ट्स आज डिटेल बघणार आहोत. पण त्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट करते. आपले ऑनलाईन क्लासेस जे आहेत झूम लेक्चर्सवरती सुरू आहेत. 15 मेपासून सुरू होणार आहेत. ज्यांना ॲडमिशन्स करायचे असतील, घ्यायचे असतील, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता, सो दॅट तुम्हाला वर्षभर आपला जो बायोलॉजीचा म्हणजे सायन्सचाच पूर्ण सिलॅबस, सायन्स 1, सायन्स 2 अलॉंग विथ नोट्स अँड पेपर्स, हा पूर्ण आपण कव्हर करतो आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये. ठीक आहे. सो वळूयात आता आपल्या आजच्या कन्सेप्टकडे, दॅट इज हेरिडिटी. स्टुडंट्स, जसं की तुम्हाला माहीत आहे, एखादा ॲनिमल त्याच्याच सारख्या दिसणारे दुसऱ्या ॲनिमल्सचं प्रोडक्शन करतो. लाईक ह्युमन्स प्रोड्यूस ह्युमन्स ओनली. गुलाबाला गुलाबाचीच फुलं येतात, बरोबर की नाही. आहे त्याच्यासारखीच एक्झॅक्ट काय म्हणत आपण, त्यांच्या कॉपीज म्हणा किंवा त्यांच्यासारखे कॅरेक्टर्स असणारे अदर इंडिव्हिज्युअल्स, नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार करतात, ज्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आपण ह्या रिप्रोडक्शनबद्दल देखील पुढच्या चॅप्टर्समध्ये, लाईफ प्रोसेसेसमध्ये डिटेल शिकणार आहोतच. आता हे जे आहे, ही कॅरेक्टरिस्टिक जी आहे की जिच्यामुळे एखादा इंडिव्हिज्युअल स्वतःसारखे असणारे दुसरे इंडिव्हिज्युअल्स तयार करू शकतो. त्याच्यामध्ये असणारे जे काही गुणधर्म आहेत, मग ते फिजिकल असतील किंवा मेंटल असतील, क्वालिटीज, ॲबिलिटीज, त्या सगळ्या नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्समिट होतात. किंवा आपण एखाद्या लहान बाळालासुद्धा जेव्हा बघतो तेव्हा आपण म्हणतो की अरे ह्याचे केस अगदी आईसारखे, डोळे अगदी बाबांसारखे, उंचीला जरा आजीवरती गेला आहे, हे जे प्रकारचं आपण बोलतो. व्हॉट डज इट मीन? इट मीन, जेव्हा आपण म्हणतो ना की केस आईसारखे आहेत सपोज, म्हणजेच काय तर त्या पर्टिक्युलर हेअर स्ट्रक्चरसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स त्या बाळाला कुणाकडून मिळाले? त्याच्या आईकडून मिळालेत. जीन्स म्हणजे काय हे आपण बघितलं आहे. जीन्स कशाला म्हणतात? DNA असणारा न्यूक्लिओटाईडचा एक स्पेसिफिक असा सिक्वेन्स की जो आपले कॅरेक्टर्स डिफाईन करतो, आपण कसे आहोत हे डिसाईड करणारा DNA न्यूक्लिओटाईडचा सिक्वेन्स, त्याला जीन्स म्हणतो. हे आपण डिटेल लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. सो हे जीन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्या प्रोसेसच्या थ्रू पाठवलं जातं, ट्रान्समिट जे होतं, तर त्याला म्हणायचं हेरिडिटी. सो हेरिडिटीची डेफिनिशन काय झाली? इट इज द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. मी नंतर शेवटी तुम्हाला सगळ्या डेफिनिशन्स लिहून देते, कारण आत्ता हे लिहित बसले तर थोडा वेळ जाईल, बाकी काय होणार नाही. ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स किंवा फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन व्हाया जीन्स. जीन्समार्फतच ही प्रोसेस होते. जीन्स शिवाय ही प्रोसेस होणं अशक्य आहे, बरोबर. ही हेरिडिटी झाली. आता पुढचा माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की व्हाय टू स्टडी हेरिडिटी? हेरिडिटीचा स्टडी एवढं एक अखंड ब्रँच आहे बायोलॉजीची की ज्याच्यामध्ये फक्त हेरिडिटी, जेनेटिक्स अशी एक अखंड वेगळी ब्रँच आहे, सायटॉलॉजी एक वेगळी ब्रँच आहे. म्हणजेच जीन्स, सेल्स, DNA, RNA, क्रोमोझोम, ह्या सगळ्या स्ट्रक्चर्सचा स्टडी करण्यासाठी सेपरेट ब्रँचेस आहेत बायोलॉजीमध्ये. मग कशासाठी ह्या हेरिडिटीचा स्टडी करायचा? व्हॉट इज द यूज ऑफ स्टडीइंग द हेरिडिटी प्रोसेस? तर त्याच्यातला महत्त्वाचा किंवा पहिला यूज जो आहे, आपले जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, आपण गेल्या वर्षी जेनेटिक डिसऑर्डर्स शिकलो आहे. कुठले कुठले रे जेनेटिक डिसऑर्डर्स? आपण मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर्स, मोनोजेनिक डिसऑर्डर्स, पॉलिजेनिक डिसऑर्डर्स, क्रोमोझोमल डिसऑर्डर्स शिकलो आहे की नाही 9th स्टँडर्डमध्ये. तर हे सगळे जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजेच आपल्या जीन्समध्ये काहीतरी त्याचा जो सिक्वेन्स आहे पर्टिक्युलर, त्याच्यात काहीतरी बिघाड होतो. मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर हा वेगळा. क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम एक्स्ट्रा आला किंवा कमी झाला, त्याच्यामुळं होणाऱ्या ॲबनॉर्मॅलिटीज वेगळ्या. सो ह्या इंटरनल स्ट्रक्चर्समध्ये काही ना काहीतरी चेंजेस होतात, बिघाड होतात, आणि मग त्याच्यामुळे आपल्यामध्ये हेरिडिटरी डिसऑर्डर्स अराईज होतात. मग त्याचा स्टडी करायचा असेल तर ऑब्व्हियसली अल्टिमेटली आपल्याला हेरिडिटीचा स्टडी करणं हे मस्ट आहे. सो स्टडी ऑफ हेरिडिटी करण्यामागचा सगळ्यात पहिला यूज जो आहे तो म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स. स्टडी म्हणत आपण इथे स्टडी
जेनेटिक डिसऑर्डर्स. त्याच्यानंतर दुसरा यूज काय सांगू शकतो बघा आपण, स्टडी किंवा डायग्नोसिस असं पण म्हणू तिथे आपण. ठीक आहे. दुसरा, एकदा का आपल्याला ह्या जेनेटिक डिसऑर्डर्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली की मग त्याचा ट्रीटमेंट करायची आपल्याला, सो दॅट त्या पर्टिक्युलर पर्सनला जे काही त्रास होत आहेत ते आपण कमीत कमी करू शकतो. सो ट्रीटमेंट आली ह्याची, जेनेटिक डिसऑर्डर्स किंवा जेनेटिक डिसीजेसची ट्रीटमेंट आली. ठीक आहे. ऑल्सो हे डिसीज सपोज आता जसं की आपल्याला माहीत आहे डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहेत, यांसारखे डिसीजेस कशामुळं होतात, एक्झॅक्ट तिथं काय होतं, जेव्हा आपल्याला ही बेसिक माहिती कळाली की मग आपण त्या सगळ्या गोष्टी प्रिव्हेंट कशा करायच्या हे देखील बघू शकतो, हे ठरवू शकतो. सो प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस, जेनेटिक डिसऑर्डर्सची स्टडी, त्यांची ट्रीटमेंट, त्यांचं प्रिव्हेन्शन. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. गेल्या वर्षी आपण 9th स्टँडर्डमध्ये ह्याच्याबद्दल शिकलो आहे, हायब्रिड व्हरायटीज, GM क्रॉप्स, त्याच्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स आहेत, हायब्रिड काऊच्या व्हरायटीज, बफेलोच्या व्हरायटीज वगैरे, ह्या सगळ्या ज्या पॉसिबल आहेत त्या आपण हेरिडिटीचा स्टडी केल्यामुळेच. आणि लास्ट आपण असं सांगू शकतो की स्टडिंग इंडस्ट्रियल प्रोसेसेस in which microbes are involved. योगर्ट प्रोडक्शन, चीज प्रोडक्शन, ह्यासारख्या इंडस्ट्रियल ज्या काही प्रोसेसेस आहेत तिथे आपण वेगवेगळ्या मायक्रोब्सचा यूज करतो. आपण पुढं शिकणार आहेच 10वीत ह्यावर्षी. सो ह्या सगळ्या प्रोसेसेसचा स्टडी करण्यासाठी देखील हेरिडिटरी जे स्टडी आहे तो इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममधले कोणते कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतील, कशाचा यूज करून आपल्याला ती पर्टिक्युलर इंडस्ट्रियल प्रोसेस कंडक्ट करता येईल, त्यातले नेमके काय त्याच्या प्रॉपर्टीजचा आपल्याला यूज करून घेता येईल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याचा संबंध ह्या हेरिडिटीच्या स्टडीशी येतो. सो हे झाला यूज ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. यूज ऑफ हेरिडिटी कशासाठी करायचा किंवा स्टडी ऑफ हेरिडिटी कशासाठी करायचा हा पार्ट झाला. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे हेरिडिटीच्या फील्डमध्ये ज्या काही सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टचा रोल काय आहे इन द फील्ड ऑफ हेरिडिटी किंवा जेनेटिक्सच्या स्टडीमध्ये महत्त्वाचा रोल परफॉर्म केलेल्या सायंटिस्टची नेम्स आणि त्यांनी ॲक्च्युली काय वर्क केलं हे आपण आता बघायचं आहे. परीक्षेमध्ये ह्याच्यावरती तुम्हाला खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत 1 मार्कचे स्पेसिफिकली. सो हा जो चार्ट आपण आत्ता डिस्कस करणार आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. मी ह्याच्यावरती प्रश्न नंतर परत विचारणार आहेच. ओके. सो स्टुडंट्स, तुमच्या समोर इथं जो चार्ट दिसत आहे याच्यामध्ये मी काही कॉलम्स केले, तुम्हाला लक्षात ठेवायला असं इझी जाईल. सगळ्यात पहिला कॉलम जो आहे तो सायंटिस्ट, त्याच्यानंतर एरिया आणि मग त्यानं काय स्टडी केलेला आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, असा हा चार्ट आहे. बरोबर. सगळ्यात पहिला जो सायंटिस्ट आहे तो म्हणजे ग्रिगोर जॉन मेंडेल. ह्यांना आपण फादर ऑफ हेरिडिटी, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं म्हटलं जातं किंवा फादर ऑफ जेनेटिक्स असं देखील म्हटलं जातं. ग्रिगोर जॉन मेंडेल या सायंटिस्टनी जे गार्डन पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट्स केलेले होते, आपण 9th स्टँडर्डमध्ये तो पार्ट बघितलेला होता डिटेल, मोनो हायब्रिड क्रॉस, डाय हायब्रिड क्रॉस. तर तो जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे ते जेव्हा स्टडी त्यांनी केलेला होता तेव्हा ॲक्च्युली कुठल्याही प्रकारचे मायक्रोस्कोप किंवा अदर कुठल्याही फॅसिलिटीज अवेलेबल नसताना केवळ ऑब्झर्वेशन्सच्या बेसिसवरती त्यांनी काही लॉज आपल्यासमोर मांडलेले होते. आणि नंतर जेव्हा सेलचा स्टडी करण्यात आला तेव्हा त्यांनी मांडलेले जे लॉज आहेत ते एक्झॅक्टली बरोबर आहेत असं नंतर कळून आलं. आणि म्हणूनच ग्रिगोर जॉन मेंडेल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं देखील म्हटलं जातं किंवा पायोनियर ऑफ जेनेटिक्स. ठीक आहे.
त्याच्यानंतर ह्युगो डिव्रिस नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी म्युटेशनचा स्टडी केला. म्युटेशन म्हणजे काय आपण पुढे शिकणार आहोतच डिटेल, की एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सडन होणारे चेंजेस, अचानक काही बदल होतात आणि नवीन कॅरेक्टर असणारे इंडिव्हिज्युअल्स तयार होतात, त्याला म्युटेशन म्हणतात. सो ही म्युटेशनची मेकॅनिझम काय आहे, काय फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे म्युटेशन होऊ शकतं, हा स्टडी कोणी केला तर ह्युगो डिव्रिस नावाच्या सायंटिस्टनी. त्याच्यानंतर तिसरे जे आहेत ते वॉल्टर अँड सटन हे दोन सायंटिस्ट, त्यांनी ग्रासहॉपरमध्ये असणाऱ्या क्रोमोझोमचा स्टडी केला. जसं की तुम्हाला मी सांगितलं प्रश्न ह्याच्यावरती, मग वॉल्टर आणि सटननी कशाचा स्टडी केला किंवा स्टडी ऑफ क्रोमोझोम वॉज डन बाय विच सायंटिस्ट, किंवा मग ह्युगो डिव्रिसचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, म्युटेशनचा स्टडी कोणी केला, हू इज कॉल्ड ॲज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स वगैरे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात एक्झाममध्ये. सो हा चार्ट तुम्हाला बाय हार्ट लर्न करायचा आहे अगदी. जनरली मी सांगते पाठांतर वगैरे करू नका, हे लक्षात ठेवा, सोपं आहे लक्षात ठेवायला. अगदी लक्षात नाही राहिलं तर हे थोडं पाठ करा शक्यतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ओस्वाल्ड ॲव्हरी, मॅक्लिन मॅककार्थी आणि कोलिन मॅक्लिओइड ह्या जे 3 सायंटिस्ट आहेत त्यांनी DNA स्टडी केला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट व्हायरसेस सगळ्यांच्यामध्ये DNA हे बेसिक हेरिडिटरी युनिट प्रेझेंट असतं. हा स्टडी ह्या 3 सायंटिस्टनी केला. सायंटिस्टची नावं थोडीशी वेगळी आहेत, ओस्वाल्ड ॲव्हरी, मॅक्लिन मॅककार्थी, मॅक्लिओइड वगैरे, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. हे 3 सायंटिस्ट DNA स्टडी त्यांनी केला. आणि मग शेवटचे जे आहेत ते फ्रँकोस जॅकोब आणि जॅक मोनॅड ह्या 2 सायंटिस्टनी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस ॲक्च्युली कशी होते त्याच्याशी रिलेटेड मॉडेल तयार केलेलं होतं. सो हे झालं कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट सायंटिस्ट इन द फील्ड ऑफ हेरिडिटी. हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्याच्यावरती 1 मार्क्सचे प्रश्न हमखास विचारले जातात. ओके, आता मग आपण बोलूयात आपल्या पुढच्या पार्टकडे, दॅट इज सेंट्रल डोग्मा प्रोसेस. स्टुडंट्स, आपण बघितलं की जीन्स जे आहेत ते महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत इन द प्रोसेस ऑफ हेरिडिटी, म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टर्स पर्टिक्युलर जे आहेत ते ट्रान्सफर होण्यामागे जीन्सचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. आता हे जीन्स प्रेझेंट कुठे असतात तर DNA, म्हणजेच ऑब्व्हियसली DNA हा अगेन इम्पॉर्टंट झाला. पण स्टुडंट्स, नुसता DNA आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन सिंथेसिस करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आता प्रोटीन सिंथेसिसचा काय संबंध तर तेही सांगते, नीट ऐका. आपल्या बॉडीमध्ये ज्या होणाऱ्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेसेस आर कंट्रोल्ड बाय व्हेरियस प्रोटीन्स. जसं की आपली हेअर तयार होणार, आपले नेल्स तयार होतील, आपले बोन्स तयार होतील. प्रत्येक जी प्रोसेस आहे, प्रत्येक पार्ट जो आहे बॉडीचा तो त्याचं फॉर्मेशन, त्याचं वर्किंग हे कुठल्या ना कुठल्या तरी प्रोटीन थ्रू गव्हर्न किंवा रेग्युलेट किंवा कंडक्ट केलं जातं. मग आता हे प्रोटीनचे सिंथेसिस होणार कशाच्या थ्रू होणार तर पर्टिक्युलर जीन्समुळं. म्हणजेच थोडक्यात मी जसं कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, जीन्स आर नथिंग बट रेसिपीज ऑफ प्रोटीन सिंथेसिस. एखाद्या पर्टिक्युलर, जसं नाही का सांगितलं मी तुम्हाला, डोळ्यांचा कलर काळा असेल तर त्या काळा कलर डोळ्यांचा येण्यासाठी काहीतरी जीन्सचा सिक्वेन्स हा रिस्पॉन्सिबल असतो. म्हणजेच थोडक्यात काळ्या कलरच्या साठी जे प्रोटीन्स तयार व्हावे लागतात आपल्या बॉडीमध्ये, ते प्रोटीन्सची रेसिपी कुठं असते तर जीन्समध्ये. म्हणजेच सपोज मी नाही का तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये दाखवलं होतं ATGC TA असा काहीतरी एक सिक्वेन्स आहे असं समजा. लांब सिक्वेन्स असतो, n नंबर ऑफ न्यूक्लिओटाइड्स असतात त्याच्यात, लाखो मिलियन्स काय म्हणत आपण असे न्यूक्लिओटाइड्स मिळून हा सिक्वेन्स जो आहे तो बनतो. आता हा सिक्वेन्स समजा इज रिस्पॉन्सिबल फॉर द ब्लॅक कलर ऑफ आईज. मग हा सिक्वेन्स जर तुमच्या पॅटर्नल किंवा मॅटर्नल DNA मधून आपल्यामध्ये आला तर समजून जायचं तुमचे डोळे काळ्या कलरचे होणार. सो हा सिक्वेन्स विल डिसाइड द प्रोटीन्स विच आर रिलेटेड टू दॅट स्पेसिफिक डेव्हलपमेंट ऑफ दॅट स्पेसिफिक कलर. असं मग हे प्रोटीन सिंथेसिसची जी रेसिपी आहे ती जीन्समध्ये आहे ऑब्व्हियसली. हे जीन्स कुठं प्रेझेंट असतात तर DNA प्रेझेंट असतात. DNA कुठं प्रेझेंट असतो तर न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. परंतु स्टुडंट्स, प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस मात्र होते कुठं सायटोप्लाझममध्ये. मी काय सांगितलं बघा, इवन दो DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस,
प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस न्यूक्लियसमध्ये होत नाही, ती कुठं होते तर सायटोप्लाझममध्ये. आता जो DNA न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे, सेल आहे ही आपली, हा न्यूक्लियस आहे, ह्याच्यामध्ये सपोज हा काहीतरी DNA असेल, आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते, आणि जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ती मात्र होते कुठं सायटोप्लाझममध्ये. आलं लक्षात? रेसिपी कुणाकडे आहे DNA मध्ये. DNA सायटोप्लाझममध्ये येणार का तर नाही येणार. प्रोटीन सिंथेसिस न्यूक्लियसमध्ये होणार का तर नाही होणार. मग ह्याच्यासाठी काय आपल्या सेलनं मेकॅनिझम डेव्हलप केली तर ही सेंट्रल डोग्मा प्रोसेस आहे ती, की ज्याच्या थ्रू ही सगळी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते फ्रॉम DNA विथ द हेल्प ऑफ RNA. मग DNA काय करतो, त्याच्याकडे जी काही रेसिपी आहे फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ती रेसिपी DNA RNA कडे देतो, त्याच्या थ्रू पाठवून देतो इन द सायटोप्लाझम. आणि मग त्या जी काही रेसिपी आहे, तो जो काही जीन्सचा सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स वाचून मग हे RNA मिळून सगळी जे प्रोटीन्स आहेत ते तयार करतात. म्हणजेच ह्या एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यासाठी किंवा हेरिडिटीची प्रोसेस होण्यासाठी फक्त DNA हा एकमेव फॅक्टर रिस्पॉन्सिबल नसून DNA अलॉंग विथ द 3 टाईप्स ऑफ RNA, आपण लास्ट इयर 9th मध्ये 3 टाईपचे RNA शिकलोय. कुठले कुठले रे? mRNA दॅट इज मेसेंजर RNA, tRNA दॅट इज ट्रान्सफर RNA आणि rRNA दॅट इज रायबोझोमल RNA. तर हे आता डिटेल आपल्याला परत बघायचं आहे, सो मी त्यांच्यावरती परत माहिती सांगत नाही. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कॅन यू टेलमध्ये प्रश्न विचारलेला आहे की DNAचं स्ट्रक्चर सांगा, ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. टाईप्स ऑफ RNA 3 आहेत, mRNA, rRNA आणि tRNA. मग हा DNA अलॉंग विथ द 3 RNAs चौघं मिळून ही प्रोटीनची सिंथेसिसची प्रोसेस परफॉर्म करतात. नुसता एकटा DNA किंवा नुसतं RNA हे परफॉर्म करू शकत नाही. म्हणजे जीन्स जरी इथं प्रेझेंट असले तरी आपण नुसते जीन्स किंवा नुसता DNA त्यानं हे काम केलं आणि मग कॅरेक्टर एक्सप्रेस झालं असं म्हणणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. विदाऊट द हेल्प ऑफ RNAs, तिन्ही टाईपच्या RNAचा या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचा रोल आहे. प्रत्येक प्रकारचा RNA वेगवेगळं फंक्शन परफॉर्म करतो. लाईक mRNA जो आहे तो मेसेंजर RNA नावातच आहे त्याच्या, तो मेसेज जो आहे DNA कडचा तो घेऊन सायटोप्लाझममध्ये येतो. रायबोझोमल RNA रायबोझोम जे आहेत त्याच्यामध्ये असतो, ज्याच्या प्रेझेन्समध्ये ही मेसेजची देवाणघेवाण होते. आणि tRNA ट्रान्सफर RNA, जो काही मेसेज आहे mRNA कडं आलेला त्या मेसेजनुसार न्यूक्लिओटाइड सप्लाय किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम हे tRNAचं असतं. सो आत्ता मी जस्ट त्याची परत अगेन बेसिकच इन्फॉर्मेशन सांगितली. तिन्ही प्रोसेसेस ज्या आहेत सेंट्रल डोग्मामध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या 3 प्रोसेसेस येतात. एक म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, दुसरी ट्रान्सलेशन आणि तिसरी ट्रान्सलोकेशन. त्या तिन्ही प्रोसेस आपण 1 बाय 1 मग नेक्स्ट लेक्चरमध्येच बघूयात. आत्ता फक्त सेंट्रल डोग्मा प्रोसेस म्हणजे काय आहे तुम्हाला सांगते. इट इज द प्रोसेस ऑफ synthesis of proteins by DNA through RNA. ही प्रोसेस, ही डेफिनिशन तुम्हाला विचारली जाते. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा, डिफाईन सेंट्रल डोग्मा. तर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, बाय DNA थ्रू RNA. मग त्याच्यामध्ये 3 स्टेप्स येतात. त्यातली पहिली ट्रान्स्क्रिप्शन, दुसरी ट्रान्सलेशन आणि तिसरी ट्रान्सलोकेशन. तर ह्या 3 प्रोसेसची मिळून ही एक सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस होते. DNA आहे, त्या DNA कडून आधी mRNA तयार होतो, मग त्याच्याबरोबर tRNA आणि rRNA जोडले जातात आणि मग प्रोटीन्स जे आहेत ते तयार होतात. अशी थोडक्यात
ही सेंट्रल डोग्माची प्रोसेस जी आहे ती आपण सांगू शकतो. हां, मात्र डिटेल जे आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे तिन्ही प्रोसेस मात्र मी आता पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करते, कारण खूप लेंदी आहेत आणि व्हिडिओ आपला उगीच लेंदी होऊन जाईल, तुम्हाला पण कंटाळी येईल. सो दॅट नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढच्या ह्या 3 प्रोसेसेस स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये बघूयात. टिल देन गुड बाय, थँक्यू अँड ऑल द बेस्ट.